सुंदरीचं लग्न होऊन 2 दिवस झाले होते, पण अजूनही प्रभूनं तिच्यासोबत पहिली रात्र साजरी केली नव्हती. या गोष्टीमुळे सुंदरी मनातून खूपच घाबरलेली होती. तेव्हा तिच्या मैत्रिणी अन्नूनं तिला पहिली रात्राबद्दल सांगितलं. अन्नू म्हणाली की पहिली रात्र ही फक्त शरीराचं नाही तर आत्म्याचंही मिलन असतं आणि यामुळे नवरा बायकोचं नातं अजून घट्ट होतं. अन्नूच्या या शब्दांनी जणू सुंदरीचं सगळी भीती निघून गेली होती. आता ती त्या खास रात्रीसाठी पूर्णपणे तयार होती. संध्याकाळी जेव्हा प्रभू ऑफिसमधून परतो तेव्हा घराचं वातावरण काहीसं वेगळंच वाटत. आज सुंदरीच्या चेहऱ्यावर एक खास चमक होती. ती नेहमीपेक्षा जास्त आनंदी आणि सजलेली दिसत होती. प्रभू हसत म्हणतो, सुंदरी माझ्यासाठी 1 कप चहा करून देशील का? सुंदरी शांतपणे स्वयंपाकघरात चहा बनवायला जाते. तिला जाताना पाहून प्रभूच्या मनात एक होडकर विचार येतो. आज तर मी तिच्यासोबत क्रिकेट खेळणारच. थोड्याच वेळात सुंदरी चहा घेऊन येते. प्रभूने चहा उचलणार इतक्यात दरवाजाची बेल वाजते. प्रभू दरवाजा उघडतो तेव्हा त्याचा मित्र रितेश बाहेर उभा असतो. तो त्याला आत बोलावतो आणि सुंदरीशी ओळख करून देतो. जसं रितेशचं लक्ष सुंदरीकडे जातं तसं तो तिच्या सौंदर्यात हरवून जातो. त्याच्या डोळ्यांत एक विचित्र हवस दिसू लागते. दरम्यान प्रभू काही कामासाठी आतमध्ये जातो. आता रितेशच्या नियत बिघडू लागते. तो काहीतरी करणारच होता इतक्यात प्रभू परत येतो. रितेश हसत हसत म्हणतो, यार तू तर किती नशीबवान आहेस रे, अशी सुंदर बायको मिळाली तुला. त्याचं बोलणं ऐकून प्रभू फक्त हसतो आणि रितेशला दरवाजेपर्यंत सोडायला जातो. त्यानंतर प्रभू सुंदरीचं मूड बनवण्यासाठी तिला टीव्ही दाखवतो. या निमित्ताने खोलीत घेऊन जातो. तो जसा टीव्ही ऑन करतो तसंच अचानक स्क्रीनवर एक विचित्र दृश्य सुरू होतं. हे पाहताच सुंदरी पटकन आपली नजर खाली झुकवते. हे बघून प्रभू घाबरून जातो आणि लगेच टीव्ही बंद करून टाकतो. आता सुंदरी शंकेच्या नजरेने प्रभूकडे एकटक बघू लागते. प्रभू हसत हसत म्हणतो, एकटेपणात कधी कधी हे सगळं पाहायचो. त्यावर सुंदरी हलकसं हसत म्हणते, आता मी आहे ना, त्यामुळे तुम्हाला या सगळ्याची गरज भासणार नाही.